आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। शिमोगा प्रकरणी धरपकड सुरू, राज्यभरात तणाव कायम। युक्रेनमधील 2 बंडखोर प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता दिल्याने तणाव वाढला। किशोरवयीन मुलांच्या लसीकरणासाठी कॉर्बोवॅक्सला मंजुरी। शिमोगा घटनेच्या निषेधार्थ श्रीराम सेनेचे आंदोलन, नगरसेवकांच्या आंदोलनासाठी प्रस्ताव सादर। शिमोगा प्रकरणाच्या निषेधार्थ बुधवारी मोर्चा। अर्भकाच्या अपहरण केल्याप्रकरणी महिलेसह 3 गुन्हा। माजी आमदार अरविंद पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश। चिंचली मायक्का देवीच्या यात्रोत्सवाला भाविकांची गर्दी। हुलबत्ते कॉलनीत पुन्हा घरफोडी। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या हत्येनंतर राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर शिमोगा येथे 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। त्याचप्रमाणे सदर घटनेमागे राजकीय पक्षांचा हात असल्याचा उघड आरोपांमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। प्रतिबंधात्मक आदेश असताना तणावपूर्ण वातावरण होते। परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी राखीव दलाला पाचारण करण्यात आले असून जिल्ह्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी तैनात आहेत। हा प्रतिबंधात्मक आदेश 23 फेब्रुवारी पर्यंत लागू आहे। कार्यकर्ता हर्षच्या हत्येप्रकरणी 12 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे। राज्याचे गृहमंत्री आरोग ज्ञानेंद्र यांनी मंगळवारी सांगितले की तिघांना आधीच अटक करण्यात आली असून पोलीस त्यांची चौकशी करत आहेत। दरम्यान नेते मंडळीच्या वादग्रस्त विधानांमुळे सदर प्रकरणात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। सोशल मीडियावर हिजाब संबंधी पोस्ट टाकल्यामुळे ही हत्या केल्याचं म्हटलं जात आहे। मात्र कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या हिजाब वादाशी याचा काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे। युक्रेनमधील 2 बंडखोर प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता दिल्याने तणाव वाढला। रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचे ढग अजून गडद होताना दिसत आहेत। रशियाने आक्रमक भूमिका घेतली असून युक्रेनमधील 2 प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमधील डॉनेस्क आणि लुहान्स्क या 2 प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे। जनतेला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली असून यामुळे तणाव आणखी वाढण्याची भीती आहे। रशियाच्या या निर्णयामुळे जगभरात खळबळ उडाली आहे। रशियाने या दोन्ही प्रांतांमध्ये सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली आहे। लुहान्स्क आणि डोनेस्क हे 2 प्रांत बंडखोरांच्या ताब्यात असून त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याच्या करारावर पुतिन यांनी स्वाक्षरी केली आहे। रशियाने या दोन्ही प्रांतांमध्ये सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली आहे। आपल्याला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी आणि युक्रेनच्या कथित लष्करी आक्रमणाविरुद्ध संरक्षणासाठी लष्करी मदतीची तरतूद करणाऱ्या मैत्रीच्या करारांवर स्वाक्षऱ्या कराव्यात, अशी विनंती फुटीरतावादी नेत्यांनी दूरचित्रवाहिन्यांवर पुतिन यांना केली होती। दरम्यान रशियाने जनतेला संबोधित करताना युक्रेनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्यास नकार दिला। किशोरवयीन मुलांच्या लसीकरणासाठी कॉर्बोवॅक्सला मंजुरी। कोरोना विरोधातील लढाईसाठी मुलांच्या लसीकरण मोहिमेला आणखीन बळ मिळाले आहे। बायोलॉजिकल ई लिमिटेडच्या कॉर्बोवॅक्स या 12 ते 18 वयोगटासाठीच्या लशीच्या मर्यादित आपत्कालीन वापरास केंद्रीय औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे। 12 ते 18 वयोगटातील कॉर्बोवॅक्स लशीच्या आपत्कालीन वापराची शिफारस तज्ञ समितीने 14 फेब्रुवारीला केली होती।
त्यानुसार काही अटींच्या अधीन राहून कॉर्बोवॅक्सला परवानगी देण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी सोमवारी सांगितले। बायोलॉजिकल ई लिमिटेडचे गुणवत्ता व नियमन विभागाचे प्रमुख श्रीनिवास कोसाराजू यांनी 9 फेब्रुवारीला केंद्रीय औषध महानियंत्रकांकडे कॉर्बोवॅक्ससाठी अर्ज केला होता। या अर्जानुसार 5 ते 18 वयोगटातील मुलांना कॉर्बोवॅक्स लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्यासाठी कंपनीला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये परवानगी मिळाली होती। त्यानंतर ऑक्टोबरपासून घेतलेल्या चाचण्यांमधून लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्यात आले। कॉर्बोवॅक्स या लसीच्या 2 मात्रा 28 दिवसांच्या अंतराने घ्याव्या लागतील असे कळविण्यात आले आहे। शिमोगा घटनेच्या निषेधार्थ श्रीराम सेनेचे आंदोलन। शिमोगा येथे रविवारी रात्री हर्ष नामक युवकाची हत्या झाली आहे। या घटनेतील दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी श्रीराम सेना यांच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले। या निवेदनात त्या हत्या प्रकरणाचा निषेध नोंदविण्यात आला आहे। तसेच सदर घटना ही काही मंडळींनी घडवून आणली आहे, याचा शोध घेऊन योग्य कारवाईसाठी पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे। SDPI ही संघटना कर्नाटक राज्यात देशविघातक कारवाया करीत आहे, त्यामुळे या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी यावेळी करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले। यावेळी रविकुमार कोकितकर यांच्यासह श्रीराम सेनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। नगरसेवकांच्या नोंदीसाठी प्रस्ताव सादर। मनपाची निवडणूक झाल्यानंतर महापौर निवडणूक होण्यासाठी तब्बल 5 महिन्यांचा कालावधी जावा लागला आहे। या कारणामुळे नगरसेवकांसह नागरिकांत नाराजी आहे। या ना त्या कारणामुळे ही निवडणूक लांबणीवर पडली आहे। मात्र यातील अडथळे दूर करण्यासाठी आता नव्याने पावले उचलण्यात येत आहेत। नव्याने निवडून आलेल्या 58 नगरसेवकांची नोंदी सरकारी राजपत्रात करण्यासाठी मनपाच्या परिषद विभागातर्फे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे। सोमवारी हा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठवून देण्यात आला। आता पुढील सूचनेनुसार निवडणूक प्रक्रिया पार पडली जाणार आहे। महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदे महिलांसाठी राखीव आहेत। यामध्ये महापौर पद हे सामान्य गटासाठी तर उपमहापौर पद हे मागास ब गटासाठी महिलांसाठी राखीव आहे। त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे। मनपावर भाजपने सत्ता प्रस्थापित केली असल्याने आता पक्षाचे नेते कोणाला संधी देणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे। शिमोगा प्रकरणाच्या निषेधार्थ बुधवारी मोर्चा। शिमोगा येथे रविवारी घडलेल्या युवकाच्या हत्या प्रकरणानंतर राज्यभरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे आता बेळगावात देखील या परिस्थितीत अतिदक्षता घेण्यात येत आहे। बेळगाव शहर हे संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते, त्यामुळे आता बेळगावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे। दरम्यान बजरंग दलाच्या वतीने बुधवारी दिनांक 23 रोजी शहरातून एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या माध्यमातून शिमोगा येथील घटनेचा निषेध नोंदविण्यात येणार आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनावरचा ताण वाढला आहे। बेळगावात सध्या असलेली शांतता भंग होऊ नये यासाठी दक्षता घेण्याबाबत पोलीस आयुक्त डॉक्टर MB बोरलिंगय्या यांनी सूचना केली आहे। बजरंग दलाच्या वतीने बुधवारी सकाळी 10 वाजता येथील कित्तूर चन्नम्मा चौकापासून मोर्चाला प्रारंभ होणार आहे। त्यानंतर तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन निवेदन सादर करण्यात येणार आहे। अर्भकाचे अपहरण केल्याप्रकरणी महिलेसह 3घांवर गुन्हा। तुमच्या पोटी जन्माला आलेले मूल मरण पावले आहे असे खोटे सांगून त्या अर्भकाचे अपहरण केल्याप्रकरणी 3घांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे। या प्रकरणात मूळची बेळगावची रहिवाशी असणाऱ्या वसंता नामक महिलेची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। हरपणहळ्ळी पोलीस स्थानकात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे। सदर प्रकरणात या गावातील हालस्वामी, गुरुराज आणि प्रियंका अशा 3घांना अटक करण्यात आले आहे। मूळच्या बेळगावच्या असणाऱ्या वसंता नामक महिलेची बेंगळूर येथे प्रसूती झाली होती। सदर महिला ही एका महिलाश्रमात एकटी राहत होती। त्या आश्रमाच्या संचालक असलेल्या हालस्वामी यांनी वसंताला आश्रय दिला होता। दिनांक 31 डिसेंबर रोजी वसंताने एका मुलाला जन्म दिला, मात्र सदर मुलगा मृतावस्थेत जन्माला आल्याचे तिला सांगण्यात आले। यामध्ये येथील सरकारी हॉस्पिटलमधील 2 कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता। आपली खोटे सांगून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बेळगावच्या त्या महिलेने या 3घांवर गुन्हा नोंदवला आहे। माजी आमदार अरविंद पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश।
खानापूरचे माजी आमदार अरविंद पाटील यांनी अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे। मुख्यमंत्री बसवराज बोमई, भाजप प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आदींच्या उपस्थितीत बेंगळूर येथे त्यांनी भाजपचे निशाण खांद्यावर घेतले। यावेळी खानापूर तालुक्यातील त्यांचे समर्थकही उपस्थित होते। माजी आमदार अरविंद पाटील भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची गेल्या वर्षभरापासून चर्चा सुरू होती। त्यांनी स्वतः मात्र जाहीरपणे त्याला कधी दुजोरा दिला नव्हता। तरीही भाजप नेत्यांशी वाढलेली त्यांची सलगी आणि समिती संघटनेपासून घेतलेली फारकत यामुळे त्यांचा भाजप प्रवेश अटळ असल्याचे मानले जात होते। अखेर या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला। भाजपच्या स्थानिक संघटनांकडून त्यांच्या पक्षप्रवेशाला उघडपणे विरोध झाला होता। त्यामुळे अरविंद पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर जुन्या नव्याचा मेळ साधण्यासाठी पक्षश्रेष्ठींना विशेष मेहनत करावी लागली। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत देखील भाजप नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच अरविंद पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता। चिंचली मायक्का देवीच्या यात्रोत्सवाला भाविकांची गर्दी। कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचली मायक्का देवीची यात्रा मायक्का देवीच्या नावानं चांगभलच्या गजरात उत्साहात पार पडली। यात्रेनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। यात्रेच्या मुख्य दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। भाविकांनी मायक्काच्या नावानं चांगभलं, माकोबाईच्या नावानं चांगभलं, कृष्णा कोयनाच्या नावानं चांगभलं असा जयघोष केला। पालखी मिरवणुकीसह मंदिर परिसरात भंडाऱ्याची उधळण करण्यात आली। भाविक ढोल ताशा कैताळच्या गजरात नृत्य करीत देवीला नैवेद्य अर्पण केला। यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार न घडण्यासाठी अथनीचे DYSP गिरीश यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मायक्का देवस्थान कमिटीतर्फे ठिकठिकाणी स्वयंसेवक उभा करून भाविकांना दर्शनाची सोय करून दिली। मूळ नक्षत्रावर मायक्का देवीची रात्री पालखी मिरवणूक काढण्यात आली। मायक्का देवस्थान ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष जितेंद्र सिंह राजे, जाधव चिंचलीकर सरकार यांच्या उपस्थितीत देवीला नैवेद्य अर्पण करण्यात आला। यात्रेच्या मुख्य दिवशी लाखो भाविकांनी दर्शन घेतल्याचे यात्रा कमिटीतर्फे सांगण्यात आले। हुलबत्ते कॉलनीत पुन्हा घरफोडी। हुलबत्ते कॉलनीत आठवडाभरात दुसऱ्यांदा मोठी घरफोडी झाली आहे। चोरट्यांनी बंद घर फोडून 9,50,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोकड लांबवली। या प्रकरणात शहापूर पोलिसात रविवारी रात्री उशिरा नोंद झाली। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की हुलबत्ते कॉलनीत प्रेमा विजय ग्रामोपाध्ये यांच्या मालकीचे घर आहे। गेल्या 1.5 महिन्यांपासून हे कुटुंब बेंगळूर येथे राहते। बंद घर पाहून चोरट्यांनी पाठीमागील दरवाजा फोडून आत प्रवेश केला। बेडरूम मधील कपाटातील 8 तोळ्यांचे दागिने, चांदीच्या वस्तू व 2.5 लाखांची रोकड पळवून नेली। त्यांचे नातेवाईक चिंतामणी वामन ग्रामोपाध्ये यांनी पाठीमागील दरवाजा उघडा असल्याचे पाहिले। त्यांनी आत जाऊन पाहिल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला। त्यांनी ही माहिती बेंगळुराला गेलेल्या नातेवाईकांना दिली। यानंतर शहापूर पोलिसांना कळवले। पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न झाला, परंतु यामध्ये पोलिसांना यश आले नाही। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए
हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघ आणि न्यायालयीन कर्मचारी कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालयातील एकूण 12 निवृत्त कर्मचाऱ्यांचा तसेच न्यायालयातील कर्मचाऱ्यांचा प्रतिभावंत मुलामुलींचा गौरव समारंभ नुकताच पार पडला। सदर गौरव समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रधान जिल्हा न्यायाधीश चंद्रशेखर जोशी तर प्रमुख पाहुणे म्हणून कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश श्रीनाथ, बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, ॲडव्होकेट RN तोडगे, जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघाचे अध्यक्ष सतीश बुरुड, जिल्हा न्यायालयीन कर्मचारी कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष विरूपाक्षी निळोनी यावेळी उपस्थित होते। प्रारंभी विरूपाक्षी निळोनी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। यावेळी जिल्हा सत्र प्रधान न्यायाधीश चंद्रशेखर जोशी यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर न्यायालयातील कर्मचाऱ्यांचा तसेच प्रतिभावंत मुलामुलींचा सन्मान, स्मृतिचिन्ह देऊन न्यायाधीश व इतर मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। बेळगावात 12 मार्च पासून राष्ट्रीय लोक अदालत, कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकार, बेंगळूर आणि बेळगाव जिल्हा कायदा सेवा प्राधिकार यांच्या वतीने येथील जिल्हा न्यायालयात 12 मार्च पासून राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात येणार आहे। गेल्या 3 लोक अदालतींमध्ये सुमारे 3000 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून या राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश चंद्रशेखर जोशी यांनी केले। येथील नव्या न्यायालयाच्या इमारतीमध्ये सोमवारी त्यांच्या कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। ते म्हणाले, कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकार यांच्या वतीने राज्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालती आयोजित केल्या जात आहेत। वैवाहिक कलह, धनादेश न वटणे याचप्रमाणे किरकोळ गुन्हेगारी संदर्भातील प्रकरणे सध्या मोठ्या प्रमाणात दाखल केली जात आहेत। यामध्ये परस्पर समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत। लोक अदालतीमध्ये सर्व प्रकरणांवर न्यायाधीश तडजोड करण्याचा प्रयत्न करणार आहेत। कायद्यानुसार गुन्हा आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, अन्यथा परस्परातील मतभेद सामंजस्याने मिटवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत। या लोक अदालतीचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले। येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 27 फेब्रुवारी रोजी। प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने 17वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे। येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाची बैठक रविवारी दिनांक 20 रोजी सायंकाळी साहित्य संघाचे अध्यक्ष परशुराम मोटराचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी साहित्य संमेलन आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी साहित्य संमेलनाची परंपरा खंडित न करता साहित्य संमेलन आयोजित करण्याचे ठरविण्यात आले। संमेलन हे श्री शिवाजी विद्यालयामध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले। संमेलन सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत घेण्याचे ठरविण्यात आले। संघाचे सचिव डॉक्टर तानाजी पावले यांनी गत वर्षाचा हिशोब सादर केला। यावेळी बैठकीला रमेश धामणेकर, परशुराम बिजगरकर, सुभाष मजुकर, कृष्णा टक्केकर, परशुराम धामणेकर आदी उपस्थित होते। शेवटी सचिव डॉक्टर तानाजी पावले यांनी आभार मानले। कोगनोळी ग्रामपंचायत अध्यक्ष अक्काताई खोत यांनी दिला राजीनामा। कोगनोळी ग्रामपंचायतीच्या विद्यमान अध्यक्षा अक्काताई खोत यांनी आपल्या पदाच्या कारकिर्दीला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दिनांक 21 रोजी चिक्कोडी येथील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात आपला राजीनामा दिला आहे। त्यामुळे कोगनोळी ग्रामपंचायत नूतन अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे असून येथील प्रभाग क्रमांक 4 मधील ग्रामपंचायत सदस्य छाया संजय पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या होत आहे। राजीनामा देतेवेळी मावळत्या ग्रामपंचायत अध्यक्षा अक्काताई खोत, ग्रामपंचायत सदस्य छाया पाटील, ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी, ग्रामपंचायत सदस्य राजश्री डांगरे, आप्पासाहेब खोत, संजय पाटील आदी उपस्थित होते।
प्रजावाणी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आमदार लखन जारकीहोळी यांची घेतली भेट. निपाणी भागचे युवा नेते उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोगनोळी तालुका निपाणी येथील प्रजावाणी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित विधान परिषद आमदार लखन जारकीहोळी यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. कोगनोळी येथील प्रजावाणी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गेल्या 4-5 वर्षापासून कोगनोळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर व्हावे यासाठी पाठपुरावा करत आहेत. या प्रश्नासाठी प्रजावाणी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विधान परिषद सदस्य आमदार लखन जारकीहोळी यांची भेट घेऊन या प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीसाठी प्रयत्न करून कागदोपत्री कामासाठी लागणारे आपले पत्र मिळवण्याबाबत मागणी केली. यावेळी विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी म्हणाले की कोगनोळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आपल्याकडून जे शक्य होईल तितके प्रयत्न करू. या प्रसंगी सुभाष वडर, विजय जाधव, विठ्ठल मुरारी कोळेकर, सचिन परीट आदी उपस्थित होते. माणिकबाग तर्फे टाटा टियागो ICNG कारचे अनावरण. टाटा मोटर्स तर्फे माणिकबाग ऑटोमोबाईलच्या सहकार्याने उद्यमबाग शोरूम मध्ये टाटा टियागो IC एजन्सी आणि टियागो IC एजन्सी या कारचे अनावरण झाले. चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष रोहन जुवडी व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. माणिकबाग ग्रुपचे संचालक रमेश शहा, भूषण मिर्जी, शील मिर्जी, स्वप्नील शहा, शैलेश शहा, माणिकबाग कार विभागाचे महाव्यवस्थापक सुधाकर प्रभू, मार्केटिंग जनरल व्यवस्थापक शैलेश खटावकर यांच्यासह सहाय्यक कर्मचारी उपस्थित होते. पहिल्या 2 कार बुकिंग करणाऱ्या गोमटेश पाटील व नितीन शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. वेदांत फाउंडेशन तर्फे बिदरमाळ येथे ब्लँकेट वितरण. बिदरमाळ तालुका चंदगड येथे वेदांत फाउंडेशन बेळगाव व रेड क्रॉस संस्थेमार्फत बिदरमाळ धनगरवाड्यातील सर्व लोकांना पुरेल असे जमखाना व ब्लँकेटचे वितरण करण्यात आले. बेळगाव पासून 100 किलोमीटर अंतरावर जाऊन बेळगाव शहर व ग्रामीण भागातील एकूण 70 शिक्षकांनी ही सेवा बजावली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेदांत फाउंडेशनचे गौरवाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर DN मिसाळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विजयकुमार दळवी, समाजसेवक श्रीशैल नागराळ, सिव्हिल इंजिनियर कल्लाप्पा कार्लेकर, मंगल शेटवाल या उपस्थित होत्या. वेदांत फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी या लोकांना मदत करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमासाठी उपक्रमाच्या अध्यक्षा आसमा नाईक, उपाध्यक्षा जयश्री पाटील, सचिव सुजाता लोखंडे, खजिनदार लता लकडे यांनी विशेष परिश्रम घेतले. मन्नूर येथे कीर्तनकार शिवलीला पाटील यांचे कीर्तन संपन्न. युवकांनो, आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगी बाणवा. व्यसनापासून दूर राहा, चांगल्या विचारांची संगत करा, असे मत कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी व्यक्त केले. मन्नूर येथील हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवलीला पाटील यांचे कीर्तन शनिवारी आयोजित केले होते. यावेळी त्या बोलत होत्या. त्यांनी छत्रपती शासन विषयावर कीर्तन सादर केले. उद्घाटन सोहळा अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर बाळेकुंद्री उपस्थित होते. देवस्की पंच कमिटी अध्यक्ष मुकुंद तरळे, तालुका पंचायत माजी सदस्य SL चौगले, RM चौगले, विनय कदम, जयवंत बाळेकुंद्री, रेखा चौगले, अरुण कदम आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. किल्ला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केलेल्या कार्यकर्त्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. शिवलीला पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा पट उलगडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सुजाता मंडोळकर, डॉक्टर भरत चौगले यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. मिस्टर इंडिया शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी बेळगावचे खेळाडू निरीक्षक रवाना. पॉंडेचेरी येथे 22-23 रोजी होणाऱ्या मिस्टर इंडिया शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी कर्नाटक संघातील बेळगावचे खेळाडू व निरीक्षक रवाना झाले. राज्य संघात बेळगाव जिल्ह्यातील 5 खेळाडू आणि 5 निरीक्षक यांचा समावेश आहे. संघात समावेश असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील प्रताप कालकुंद्रीकर, आकाश निगराणी, अक्षय यमकनमी, सागर राजगोकाक, राजकुमार बोकडे या शरीर सौष्ठवपटूंसह निरीक्षक अजित सिद्धन्नावर, बसवराज अरळीमठी, राजू लंगरकांडे, सुनील पवार, सुनील राऊत असे 10 जण सोमवारी पॉंडिचेरीकडे रवाना झाले.
संघातील खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष MK गुरव, सेक्रेटरी M गंगाधर, मिस्टर इंडिया सुनील आपटेकर, राष्ट्रीय पंच प्रकाश पुजारी, हेमंत हावळ आदी उपस्थित होते। उडपीत 6 रोजी मिस्टर कर्नाटक स्पर्धा मिस्टर कर्नाटक 2022 राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा 6 रोजी दुपारी 4 वाजता उडपीतील माउंट रोझरी चर्च मैदानावर होणार आहे। स्पर्धा IBBFच्या नियमानुसार 55, 60, 65, 70, 75, 80, 85 व 85 वरील किलो गटात अशा 8 वजनी गटात होईल। अधिक माहितीसाठी राज्य शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष J नीलकंठ, आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्धन्नावर, दिलीप कुमार, सचिव JD भट यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे। या स्पर्धेवेळी 11व्या फेडरेशन चषक शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी संघ निवड करण्यात येणार आहेत। भारताविरुद्धच्या T20 मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा। भारत आणि श्रीलंका संघामध्ये 3 सामन्यांच्या T20 मालिकेला गुरुवार दिनांक 24 फेब्रुवारी 2022 पासून सुरुवात होणार आहे। पहिला सामना लखनौ, उर्वरित 2 सामने धरमशाला येथे 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी होतील। या 18 सदस्यीय संघात आघाडीचा अनुभवी फलंदाज अविष्का फर्नांडोला वगळण्यात आले आहे। गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो मालिकेला मुकणार आहे। त्याशिवाय रमेश मेंडिस आणि नुवान तुषारा थंब फ्रॅक्चरमुळे मालिकेत खेळू शकणार नाही। मधल्या फळीतील फलंदाज भानुका राजपक्षे याला फिटनेस समस्येमुळे संघातील आपले स्थान टिकविण्यात अपयश आले आहे। पुणेरी पलटण स्पर्धेबाहेर यूपी योद्धा बेंगळुरू बुल्सचा उपांत्य फेरीत प्रवेश। तारांकित चढाईपटू प्रदीप नरवालला प्ले ऑफचा राजा असे संबोधले जाते, याचा सोमवारी पुन्हा एकदा प्रत्यय आला। प्रदीपच्या उत्कृष्ट खेळांच्या बळावर यूपी योद्धाने प्रो कबड्डी लीग मध्ये एलिमिनेटर 1च्या सामन्यात पुणेरी पलटणला 42-31 असे 90 उपांत्य फेरीत प्रवेश केला। या पराभवामुळे पुणेरी संघाचे आव्हान संपुष्टात आले। पुणेरी संघाने अखेरच्या साखळीत लढतीतील विजयासह बाद फेरी गाठली होती, मात्र एलिमिनेटर 1च्या सामन्यात त्यांना खेळ उंचावण्यात अपयश आले। यूपीच्या प्रदीपने चढाईत तब्बल 17 आणि 1 बोनस अशा एकूण 18 गुणांची कमाई केली। त्याला सुरेंदर गिल आणि सुमित यांनी प्रत्येकी 5 गुण मिळवत उत्तम साथ दिली। पुणेरीच्या असलम इनामदाराची झुंज अपुरी पडली। एलिमिनेटर 2च्या सामन्यात बंगळुरू बुल्सने गुजरात जायंट्सला 49-29 अशी धूळ चारत उपांत्य फेरी गाठली। बेंगळुरूकडून चढाईपटू पवन कुमार शेरावतने अप्रतिम कामगिरी केली। गुजरातच्या राकेश सुंग्रोयाला इतरांची फारशी साथ लाभली नाही। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।